साहेब तुम्ही निर्णय घ्या. नाशिकमधलं हे बॅनर सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आलंय. सोबतच छगन भुजबळ यांचं एक विधान देखील सध्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चेत आलंय. खरं तर छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यावरून हा बॅनर लावला गेलाय आणि यावरूनच छगन भुजबळांनी माध्यमांसमोर एक विधान केलं होतं. छगन भुजबळ म्हणालेले राजकारणात असे चढ उतार चालायचेच. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा संधी मिळेल, पण मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा नाही. मला बुद्धिबळ खेळता येत नाही आणि ते जमतही नाही. छगन भुजबळांच्या विधानानंतर स्वतःला कबड्डीचा खेळाडू म्हणून छगन भुजबळ कुणाला इशारा देत आहेत, ही चर्चा आता मोठ्या प्रमाणात माध्यमात सुरू झाली आहे. मी कबड्डीचा खेळाडू आहे हे सांगून छगन भुजबळ आता कुणाविरुद्ध शड्डू ठोकणार आहेत, हेच समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. नेमची येतो पावसाळा. कधी तो शेतकऱ्यांना नाराज करून जातो तर कधी शेतकऱ्यांना खुश करून जातो. तसंच निवडणुकीच्या बाबतीत देखील असतं. निवडणुका नेहमी येतात, त्या आल्या की कोणाला तरी नाराज करून जातात, मग कोणी थेट नाराजी व्यक्त करतात, तर कुणी आपला वेगळा रस्ता अवलंबतं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात देखील अशीच शक्यता वर्तवली जाते. एनसीपीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात एका बॅनरनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. या बॅनरवर छगन भुजबळ यांच्या फोटोसोबत फक्त एकच ओळ आहे, साहेब निर्णय घ्या. छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी हा बॅनर लावलाय आणि त्याला कारण ठरलंय ते भुजबळांना नाकारली गेलेली राज्यसभेची उमेदवारी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर सुनेत्रा पवार निवडून गेलेल्या, मात्र सुनेत्रा पवारांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा मोकळी झाली. या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत एनसीपी मध्ये मोठ्या प्रमाणावर खलबत चालू होती आणि अशातच एक नाव पुढे आलं, ते म्हणजे छगन भुजबळ यांचं. वास्तवात राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव पुढे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी देखील छगन भुजबळ यांचं नाव राज्यसभा तथा लोकसभेसाठी किंवा ओव्हरऑल केंद्रीय राजकारणासाठी चर्चेत आलेलं. मात्र आपल्याकडे एक पद्धत आहे, तू थोरला आहे, तू एवढा वेळ समजून घे, धाकट्याला चान्स दे. छगन भुजबळांच्या बाबतीत देखील अगदी तसंच झालं. यापूर्वी जेव्हा त्यांचं नाव चर्चेत आलं तेव्हा ऐनवेळी दुसऱ्या कुणाची तरी एंट्री झाली आणि छगन भुजबळांना समजून घ्यावं लागलं. खरं तर ज्या जागेवरून सुनेत्रा पवार या राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या, त्याच जागेवर 2024 मध्येच छगन भुजबळ यांनी दावा सांगितला होता. मात्र अचानक सुनेत्रा पवार यांची अनपेक्षितरित्या सक्रिय राजकारणात एंट्री झाली आणि त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. छगन भुजबळ यांना त्यावेळी मागे सरकावं लागलं. त्यावेळी देखील छगन भुजबळ नाराज झाले होते. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते, आता वेळ आली होती, आता मला पुन्हा सांगितलं, राज्यसभेवर जायला सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलंय. मी 40 वर्ष झालं विधानसभेत आहेत, मंत्रिपद मिळाली, वय झालं, मी कधी संसदेत जाणार? ज्यांना मी शाखा प्रमुख केलं ते संसदेमध्ये निवडून गेले आणि मंत्रीही झाले. माझ्यासोबत काम करत असलेले मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष झाले. मलाही वाटतं आपणही गेलं पाहिजे. अनेक मित्र मला म्हणतात, तू किती दिवस विधानसभेतच राहणार? बरं, ही काही पहिली वेळ होती का? तर नाही. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून प्रफुल्ल पटेलांची जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर देखील छगन भुजबळ यांनी दावा सांगितला होता. मात्र त्यावेळी देखील प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळांना विनंती केली आणि या जागेवरून प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर गेले आणि छगन भुजबळ बाजूला सरकले. थोडक्यात काय, तर छगन भुजबळ यांची स्वतःची इच्छा आहे केंद्रात जाण्याची. त्यांनी यापूर्वी देखील वारंवार ती इच्छा व्यक्त केली आहे. मात्र छगन भुजबळ यांना वारंवार डावललं जातं. आता देखील छगन भुजबळांना राज्यसभेवर संधी मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र ऐनवेळी नेपोटिझमचा मुद्दा पुढे सारत भुजबळ यांचं नाव बाजूला सारलं गेलं आणि ऐनवेळी एनसीपी कडून राजेंद्र जैन यांचं नाव पुढे आलं. यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, मला राज्यसभा आणि लोकसभेला जाण्याची इच्छा होती. यापूर्वी 4 ते 5 वेळा अशी संधी आलेली, मात्र दुर्दैवानं ती संधी हुकली. यावेळी तरी ती संधी मिळेल अशी आशा होती. पक्षात इतरांना जो न्याय लावला तोच न्याय मलाही लावावा अशी माझी विनंती होती. मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ खासदार आहेत. सुनेत्रा पवार या स्वतः आमदार आहेत, तर त्यांचे पुत्र पार्थ पवार हे खासदार आहेत. तटकरे स्वतः खासदार आहेत, त्यांचे पुत्र आमदार आहेत. मग माझ्याच बाबतीत हा नियम का बदलला, असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला.
बरं, छगन भुजबळ यांचं नाव बाजूला सारताना एक चर्चा अशीही पुढे आलेली की छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाताना एक अट ठेवली होती. मी राज्यसभेवर गेलो की माझ्या जागेवर पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी. मात्र याला भाजपचे पक्षश्रेष्ठी अनुकूल नाहीत अशी चर्चा बाहेर आली. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून भाजपच्या वरिष्ठांनी छगन भुजबळांचा हा प्रस्ताव नाकारल्यानं त्यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं नाही अशी माहिती समोर आली. यावरून छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार तथा तटकरे अशा इतरांची उदाहरणं समोर मांडली. यावरून समीर भुजबळ यांच्याशी जेव्हा माध्यमांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वेगळाच पत्ता पुढे फेकला. माध्यम प्रतिनिधींनी जेव्हा समीर भुजबळांना विचारलं, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अशी चर्चा पुढे येते की भाजपनं घराणेशाहीचा मुद्दा पुढे सारत छगन भुजबळांचा प्रस्ताव नाकारला, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? याला उत्तर देताना समीर भुजबळ म्हणाले, छगन भुजबळ यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला, पण भाजपनं आमच्या नावाला विरोध केला असं काहीच नाहीये. मुळात निवडणूक आणि इतर गोष्टींसाठी कालावधी जो लागतो तो आता कमी होता, म्हणून साहेबांचं नाव बारगळलं गेलंय. थोडक्यात समीर भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार कमी कालावधी असल्यामुळं, म्हणजे छगन भुजबळांची जी मागणी होती समीर भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याची, यासाठी कमी कालावधी असल्यामुळं छगन भुजबळांची अट बाजूला सारली गेली आहे. पण तरीही यातून एक प्रश्न पुन्हा पुढे येतो, छगन भुजबळ यांनी माध्यमांमध्ये सुनेत्रा पवार आणि तटकरे या नेत्यांच्या मुलांची नावं पुढे आणत उदाहरण का दिलं? जर त्या नेत्यांची पुढची पिढी राजकारणात असेल तर मला वेगळा न्याय का, हा प्रश्न भुजबळांनी का विचारला? आता या घटनाक्रमातलं दुसरं राजकीय गणित समजून घेऊयात. छगन भुजबळ यांचं नाव बाजूला सारून राजेंद्र जैन यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली गेली आहे. बरं, हे राजेंद्र जैन कोण? तर ते प्रफुल्ल पटेलांचे अत्यंत जवळचे मानले जातात. गेल्या काही कालावधीत एनसीपी मध्ये दुफळी पडत असल्याच्या बातम्या पुढे आलत्या. त्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोनही बडे चेहरे नाराज असल्याच्या बातम्या होत्या आणि कदाचित यातूनच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची नाराजी दूर करण्यासाठी किंवा पक्षात सगळं काही आलबेल आहे हे दाखवण्यासाठी तटकरेंच्या मुलाला आमदारकी दिली गेली, तर राजेंद्र जैन यांच्या रूपानं प्रफुल्ल पटेल यांच्या मर्जीतल्या उमेदवाराला उमेदवारी दिली गेली. मग पुन्हा प्रश्न येतो की यात छगन भुजबळांचं काय? या प्रकरणी दोन शक्यता व्यक्त केल्या जातात. छगन भुजबळांना पक्षानं तुम्ही वरिष्ठ आहात एवढा वेळ समजून घ्या असं पुन्हा एकदा सांगितलं असेल, किंवा मराठा आरक्षण प्रश्नावरून छगन भुजबळ यांनी काही विधानं केलेली ज्यावरून वादही झालेला. कदाचित छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीनं भाजपचं नाव पुढे करत बाजूला सारण्यामागं हे देखील कारण असू शकतं. छगन भुजबळ हे पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहेत. त्यांना ओबीसीचा चेहरा म्हणून ओळखलं जातं, त्यातही खास करून माळी समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ह्या जातीची लोकसंख्या राज्यात अंदाजे 3ऱ्या क्रमांकाची मोठी लोकसंख्या आहे. मग असं असताना देखील एनसीपी कडून वारंवार छगन भुजबळ यांची राज्यसभेची उमेदवारी ऐनवेळी दुसऱ्याच कोणाला तरी दिली जाते. यावरून सध्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सोबतच छगन भुजबळांना बाजूला काढणं म्हणजे ओबीसी समाजाची नाराजी ओढवणं, याची कल्पना एनसीपीला देखील असणार आहे. मग असं असताना छगन भुजबळांची उमेदवारी का नाकारली असेल? या प्रकरणी आणखीन एक गणित पुढे येतं, ते म्हणजे भाजपकडून ज्या आवेगानं जयकुमार गोरेंना पुढे आणलं जातंय, त्यावरून राज्यात ओबीसी तथा माळी समाजाचा चेहरा म्हणून जयकुमार गोरेंचं महत्व वाढवण्यासाठी कदाचित भाजपकडून छगन भुजबळांना ब्रेक लावला जातोय का, हा प्रश्न देखील सध्या पुढे येतोय. तुर्तास या सगळ्या प्रकरणात तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.